तर सोलापूरच्या माड्यामध्ये गावोगावी अभिजित पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। बॅनरवरती अभिजित पाटलांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे। 4 महिन्यात आमदार होणारच असं अभिजित पाटलांनी वक्तव्य केलं होतं। आबा पाटील आपल्या समोर येतात। ज्या पद्धतीने एकीकडे शरद पवारांनी उल्लेख केलेला माझा पट्टे आहे आणि पंढरपूरची लॉन्चिंग झालेली पंढरपूरचा माझा भावी आमदार असा उल्लेख शरद पवारांनी केल्यानंतर माड्यात देखील त्याच ताकदीने तुम्ही पाय रोवताना दिसताय। 4 महिन्यात आमदारच होणार आहे, त्यामुळे काळजी नाही। एकीकडे आपण जर पाहिलं तर पंढरपूरच्या लोकसभेच्या प्रचार सभेमध्ये फडणवीसांनी सांगितलं होतं की आमदार म्हणून आपला उल्लेख केला, आमदारच करणार अभिजित आबाला। दुसरीकडे शरद पवारांचा देखील आपल्या डोक्यावर हात आहे। मग या दोन्ही मातब्बर नेत्याचा हात कुठं कामी येईल असं वाटतं का? मला नक्की यातून एक जाणवतंय की या भागातली जनता आज त्या ठिकाणी मला निवडून देईल आणि त्या ठिकाणी मला या स्वप्नाची पूर्तता करून देईल। कॅमेरा पर्सन शेखर मैत्रेसह मी संदीप शिंदे।